नाशिक मध्ये इतकं चांगलं हॉटेल पहिल्यांदाच मी बघितलं। मस्त गरम गरम खीर, ही अनलिमिटेड थाळी आहे, अप्रतिम आहे जवळचं। थाळीला माझं फेवरेट कॉम्बिनेशन म्हणजे हा ठेचा। असं वाटतं मंदिरातच आलोय आपण, प्रत्येकाने आलं पाहिजे। अगदी शेगावचीच आठवण आली। अप्रतिम आहे जवळचं। खीर इज गॉड ऑफ फुल त्याच्यापासून थाळी आहे, व्हेरी व्हेरी अफोर्डेबल। चला तर आता प्रसाद आलायचा, प्रसाद खाऊया। नमस्कार मंडळी, आपल्याला नाशिक म्हणल्यावरती खूप सारी अशी देवस्थानं लक्षात येतात, म्हणजे त्र्यंबकेश्वर, वणीची देवी। ह्या सगळ्या स्थानांमुळे काय झालेलं आहे ना की नाशिकला एका पद्धतीने आपण एकदम पवित्र असं स्थान म्हणू शकतो, असं लोकांच्या म्हणजे एकदम डोक्यात येतं। तर आता ज्या रेस्टॉरंटला मी आलेली आहे, अर्थात मी म्हणलं आपल्या नाशिकच्या खाद्यभ्रमंतीची सुरुवात आपण अशाच एका हॉटेल पासून करूया, ज्याला धार्मिक गोष्टी निगडित आहेत, आणि ते म्हणजे प्रसाद आलंय, जे होतं ठाण्यामध्ये, मग आलं पुण्यात। म्हणून मी म्हणलं की आता अशी छान आपण एक पावन सुरुवात करूया, तर प्रसाद आधी खाऊया आणि मग बाकीची आपण खाद्यभ्रमंती करूया। सो ॲज युजल इथे सगळं तसंच आहे, शू रॅक आहे ज्याच्यावरती तुम्हाला आपल्या चपला काढून ठेवायच्या आहेत। आत गेल्यानंतर महाराजांची मूर्ती आहे, दर्शन वगैरे नमस्कार करायचा आणि मगच प्रसाद खायचा, प्रसाद खायला नाहीतर अलाउड नाही ना। ठीक आहे, तर मग आता आपण आत जाऊया आणि भोजनाला सुरुवात करूया, कारण काय माझं तर झालेलं आहे दर्शन। ठीक आहे, चलो। म्हणजे इथे बघा परी आहे, ही मला वाटतं आता नुकती चालायला लागली, तिने पण तिचे बूट बाहेर काढलेले आहेत। तर अशी प्रथा आहे, आणि मला असं नेहमी प्रसादालय ह्या कॉन्सेप्ट बद्दल हेच वाटलेलं आहे की कुठेतरी आपली जी संस्कृती आहे की भारतीय बैठकीत बसायचं, जेवायचं, म्हणजे मांडी घालून बसून जेवायचं, चपला बाहेर काढून हात पाय स्वच्छ धुवून देवाला नमस्कार करून किंवा प्रार्थना करून जेवायचं, ही ते छान अशी कंटिन्यू ठेवत आहेत। आणि ह्या पिढीला या असे हॉटेल्स मध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळणार आहेत। तर आता आज जाऊया आणि मालकांना भेटूया। तुम्ही बघितलं आपण ठाण्यात पहिलं सुरुवात केली 1 वर्षापूर्वी, आणि आता आपण दुसरी शाखा पुण्यात चालू केली। ठाणे आणि पुण्यात आपल्याला खूप तुडुंब असा म्हणजे खूप मोठा प्रतिसाद भेटला, आणि नाशिककरांची सुद्धा खूप मागणी होती आपल्याला नाशिकला करण्याचा आमचा पहिल्यापासून विचार होता। कारण नाशिक जर बघितली आपण तर एक धार्मिक आध्यात्मिक असं एक हे नाशिक क्षेत्र आहे। नाशिकला ती पार्श्वभूमी लाभलेली आहे। त्र्यंबकेश्वर असेल, वणीची देवी आहे, श्रीराम प्रभू सुद्धा या ठिकाणून येऊन गेलेले आहेत, शिर्डी जवळ आहे, आणि अशा या ठिकाणी करण्याची आमची खूप मनापासून इच्छा होते। आणि मला वाटतं महाराजांचा आशीर्वादच आहे की नाशिक शहरात अगदी आम्हाला जशा पुणे किंवा ठाण्यात अडचणी थोड्या आल्यात, नाशिकमध्ये बिलकुल काहीच अडचण नाही आली, आणि एकदम असं सरळ असं सुखद प्रवास झाला। नाशिककरांना ही महाराष्ट्राची मराठी खाद्य संस्कृती नक्की खूप आवडेल, कारण नाशिककर हे मुळात मराठी खाद्य संस्कृतीला जपतात, प्रेम करतात, आणि त्यांना खूप चांगलं आवडेल। मुंबई नाक्याला आपली शाखा आहे, सगळ्यांना येण्यासाठी एक मध्यवर्ती असं ठिकाण आहे, ते निवडलेलं आहे आम्ही। आपली जी संकल्पना आहे, आणि या संकल्पनेला जी आपली एक भारतीय संस्कृतीची आपण जोड दिलेली आहे, जसे की आपले पादत्राणे बाहेर काढून आपण आतमध्ये यावे, महाराजांचं मंदिर आहे, दर्शन घ्यावे। आजकाल शहरामध्ये कुठेतरी हे तुटत चाललंय, आणि मला वाटतं ती परत एक जोड बसावी। आपली उद्याचं भविष्य आहे, नवीन पिढी आहे, त्यांना कुठेतरी या गोष्टीची ओळख व्हावी। आजच्या मेनूमध्ये कढी, दूध मेथी भाजी, त्याच्यानंतर गोबीची भाजी, वरण, पिठलं, चवळीची उसळ, खिचडी, याच्यावरती तूप पण देतो आम्ही, शेवया, खीर, हा ठेचा, गावरान ठेचा, पापड, ही गुळाची जिलेबी, मोदक, उकडीचे मोदक रोजच असतात हो, डेली, आमरस, आंब्याचे मला आंब्याचे तुकडे पण दिसतात त्याच्यात, मस्त। अरे वा, पुरणपोळ्या पण आहेत, मस्त। ज्वारीची भाकरी आवडतात का भाकऱ्या थापायला? हो। पापड, पुरी, भजी। वा, ही कुठली थाळी आहे आपली? आमरस थाळी आहे, ज्याच्यामध्ये आहे पुरणपोळी, पिठलं, श्रीखंड, गुळातली जलेबी, मोदक, खीर, माय गॉड, वरण, कढी, ही मेथीची भाजी पातळ, चवळीची उसळ, आमरस अँड ठेचा। अरे वा, आता आलेली आहे कुरडई, त्याच्याबरोबर आहे पापड, त्याच्याबरोबर आहे पुरीचं ऑप्शन, आणि आपल्या आमरस थाळीमध्ये आलेलं आहे अर्थात आमरस, चवळीची उसळ, ही एक अजून पातळ भाजी आहे, ही आहे मेथीची पातळ भाजी, कढी, वरण, गोडामध्ये बघा शेवयाची खीर, मोदक, पुरणपोळी आणि श्रीखंड आणि गुळाची जिलबी, आणि त्याचबरोबर आहेत भज्या आणि ठेचा। खूपच छान, सगळं पदार्थ आवडला, असं वाटतं मंदिरातच आलोय आपण। हे सांगेल की जसं आपण शेगावला जातो तसंच आम्ही
इथं आल्यासारखं वाटलं आम्हाला आणि नाव पण प्रसादाला आहे आणि प्रसादच मिळाला बा असं वाटलं. थाळी खूप चांगली आहे, एकदम व्यवस्थित आहे, अगदी आपल्या घरच्यासारखं जेवण आहे. आणि आता मी माझ्या 60 नातलगांना रविवारी घेऊन येत आहे. नाशिकमध्ये इतकं चांगलं हॉटेल पहिल्यांदाच मी बघितलं. नाही तर नुसतं पनीरची भाजी दुसरं काहीच नसतं सगळ्या हॉटेलमध्ये. आणि परोठे अहो सगळं आहे, काय नाही तुम्हाला पाहिजे ते सर्व आहे इथे. खूप चांगलं हॉटेल आहे आणि एकदा वाढल्यानंतर आमच्यासारख्या माणसांना परत काही घेण्याची गरज नाही, पोट पूर्ण भरून जातं अगदी. चला तर मग आता प्रसादाला सुरुवात करूया. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, तुम्हाला ना जर एकदम चमचमीत असं एक्सपेक्टेड असेल तर तसं एक्सपेक्टेशन ठेवू नका, कारण की अतिशय सात्विक पद्धतीने बनवलेलं असतं. त्याच्यामुळे खूप जास्ती मसाल्यांचा वापर, खूप जास्ती खडा मसाला वगैरे नाही. तसं प्रसादाचं जेवण असतं ना, पण एकदम चविष्ट, इझिली पचणारं आणि घरगुती स्टाईल. स्टार्टरमध्ये आलेली आहे भजी आणि ती कसली आहे, ओके आहे कांदा भजी, एकदम लाईट येलो, जास्ती ऑइली नाही आहे, व्हेरी स्वीट. ही अनलिमिटेड थाळी आहे, फक्त मोदक हा लिमिटेड आहे. सो यांनी आमरस पुरीच्या कॉम्बिनेशनसाठी पुऱ्या पण ठेवल्या आणि आता मी तेच ट्राय करणार आहे. आमरस ना जास्ती गोड नाही आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये थोडेसे आंब्याचे असे तुकडे लागतात. तो व्हेरी घरगुती, वेलचीचा वापर आहे, काही लोक नाही वापरत, तिथे वापरला आहे. आणि आता ही चवळीची उसळ, चवळीची उसळ इज माय वीकनेस. अप्रतिम आहे ही चवळीची उसळ. इनफॅक्ट मी म्हणेन साधा वरण भात तूप आणि त्याच्यावर साईडला थोडीशी चवळीची उसळ, ह्याची बेस्ट कॉम्बिनेशन. आणि आता मी थोडंसं श्रीखंड आणि पुरी, श्रीखंडमध्ये ड्रायफ्रूट आहे. मी कुछ मीठा होता आधीच करते असं मला वाटतं. खीर, मोदक आणि जलेबी आपण लास्टला ट्राय करणार, तर आपण बाकीच्या भाज्या ट्राय करूया. आता ही मी फ्लावरची जी रस्सा भाजी ती बघते, एकदम पातळ आहे, त्याच्यात काही वाटप नाही आहे. व्हेरी इंटरेस्टिंग, खूप वेगळ्या पद्धतीची. मला कॉमेंट करून कळवा, म्हणजे खूप घरांमध्ये वेगवेगळी शेवयाची खीर आणि पुरणपोळी कॉम्बिनेशन, आमरस आणि परत अजून कसं गोडाचं पुरणपोळीचं कॉम्बिनेशन, तर तुम्ही कधी असं कॉम्बिनेशन केलं आहे का आणि ते तुम्हाला आवडतं का आणि ती कुठली पद्धत आहे ते पण मला कॉमेंट कळवा. आणि आता आपलं अप्रतिम असं कॉम्बिनेशन ते म्हणजे पिठलं, भाकरी आणि ठेचा. थाळीला माझं फेवरेट कॉम्बिनेशन म्हणजे हा ठेचा. तुमचा इतका छान असतो, इतका करेक्ट असतो ना, त्याचं वाटतं कुठलीही भाजी, साधी भाकरी आणि ठेचा खावा, खूपच सुंदर असतो. फुल पैसापासून थाळी आहे, म्हणजे त्याचा कुठलंही एक कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं ना, व्हेरी व्हेरी अफोर्डेबल. आणि आता मी ट्राय करणार मेथीची भाजी, मला आवडली आहे. मेथी दूध भाजी युनिक अशा पद्धतीचं आपली म्हणजे थोडंसं श्रीखंड करून. बरोबर मला भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त आवडलेली म्हणजे चवळीची उसळ. आता पुरणपोळी, ज्याच्यावरती मी घेतलेलं आहे खूप सारं तूप आणि मोदकावरती पण घेतलेलं आहे तूप. थोडीशी पुरणपोळी आपल्यासारखं ट्राय करणार आहे. पण पुरणपोळीची अगोड आहे ना, साखर नाही. मम्मा ऍक्च्युली तुपाची पोळी आणि तो थंड आमरस छान लागतो, खरंच छान लागतं. म्हणजे अशी प्रथा नसेल तरी मी आता ही इंट्रोड्यूस केली आहे. कुठे आहे ते मला सांगण्यासाठी तुम्ही कॉमेंट करून. सो पुरणपोळी आणि आमरस तर आपला ट्राय करून झाला अँड आय लाईक द कॉम्बिनेशन. थंड असं गरम पोळी आणि थंड असं आमरस मस्त लागतं. खूप लोक कुरडई आणि आमरस असं कॉम्बिनेशन पण खातात, मी नाही खात, पण आपण हे ट्राय करूया. म्हणजे आमरस आणि पुरी खाल्ली आणि पुरणपोळी खाल्ली आहे. लेट्स ट्राय दिस. नॉट बॅड. कुरडईची थोडंसं कुरकुरीपणा आणि फार आणि गोड आणि थंड छान लागतं. आमरस पुरी बरोबर या थाळीमध्ये आज मी करणार आहे मस्त गरम गरम खीर आणि पुरी कॉम्बिनेशन. गरम गरम शेवयाची खीर आणि पुरी. खीर इज गॉड ऑसम. परत अगोड आहे आणि पुरी असं ऑसम लागते. आणि थोडीशी खिचडी ज्याच्यावरती तूप पण मिळतं, सो मी आता तूप घेत नाहीये. आणि याच्यावरती घ्यायची आपण कढी, मऊ मऊ चिकट चिकट. सो ही प्रसादालाची एकदम पेटंट आहे, मी नेहमी हे खाते. थोडंसं तूप पण आलेलं आहे. खिचडी नंतर मी घेणार आहे वरण भात. ह्या वरणाला ना जराशी फोडणी आणि त्याचा रंग त्याला गाढा आहे, या गोड वरण सारखं आहे ना, मग पापड मस्त आणि थोडा पापड पण आहे. हा झालं. इट वॉज ऑसम. सो बेसिकली इथे कसं प्रसादासारखं जेवण करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि नेहमी करतात ते, त्याच्यामुळे खूप स्पायसी असं नसतं जेवण, पण वेरी घरगुती. सो नक्की व्हिजिट करा. आणि बेसिकली इट्स अन एक्सपिरियन्स. जसं
असं बॅकग्राऊंडला एक म्युझिक, भक्तिगीतं. गजानन महाराजांना पिठलं भाकरी खूप आवडतं ना, सो ते पिठलं भाकरी इज ऑल्सो असतंच. आणि त्या ठेचा तर इज मस्ट ट्राय आहे. चला तर मग आता कुछ मीठा हो जाय करूया. तर जशी आपली पंचपक्वानं असतात ना, तशी इथे 5 अशा स्वीट डिश धमाकेदार होत्या विच आय लव्ह. म्हणजे खीर, मोदक आणि ज्याच्यापैकी आता आपण गुळाची ही जलेबी ट्राय करणार आहे, आमरस, श्रीखंड, पुरणपोळी, ऍक्च्युली 6. दिस इज समथिंग विच आय एम गोइंग टू ट्राय फॉर द फर्स्ट टाइम. हे मी पहिल्यांदा ट्राय करते. गुळाची जिलबी आणि ऍक्च्युली मग फुल गुळ 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 काकवी असते ना तसं आहे. आणि मोदक हा तर रोज असतोच, म्हणजे लिमिटेड असतो पण रोज असतोच. ऑसम एक्सपिरियन्स. 6 स्वीट डिश आणि बाकी पण तुम्ही बघितलं. सो मला हेच तुम्ही नाशिककरांना सांगायचं आहे, नक्की भेट द्या. म्हणजे सगळ्यांनाच सांगते, नाशिकमध्ये आला की नक्की भेट द्या. पोट निवांत राहील, फुल होईल आणि एकदम शांत मन आणि डोकं होईल. सो प्रसाद आलाय, त्या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा मी नाशिकमध्ये आहे, पुढे कुठे जायचं हे पण मला कॉमेंट करून कळवा. अँड रिमेंबर, आय लव्ह यू ऑल.